राया, डोळे उघड राया. कुठे तो माणूस? तो माणूस कुठे? राया, 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 शांत हो. तो माणूस पळून गेलाय. तुझ्या डोक्याला लई मार लागलाय. शांत हो जरा. तो एकटा माणूस नव्हता, तिथं 2 जण होती. तो सांगणारच होता त्याला कोणी पाठवले, तर डोक्यात मला मागणं कोणीतरी मारलं. मी सोडणार नाही त्याला. त्याला शोधूनच काढणार आहे मी. राया, मी तुला सांगितलं नाही याचा विचार करू नकोस म्हणून. हे बघ, मी तुझ्यासाठी गरम गरम पेज बनवली. ठीक आहे, खाऊन घे. नको मला. राया, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस. धर. नको. तुला कुठं लागलं तर नाही ना? हा, ठीक आहेस ना तू? मी ठीक आहे राया. माझी काळजी नको करूस तू. तू तुझी काळजी घे. आणि ही घे, पेज खाऊन घे. माझी शपथ आहे हा तुला. रंजे, अगं असं किती दिवस पाठ मारणार आहेस? मला बी तुझ्या इतकंच दुःख झालंय की, पर म्हणून काय असं अनपाणी सोडते ती विग. आता माझंच बघ की, माझ्या तर घशाखाली घास बी उतरत नाही. पर काय करतेस? किती ग मायाची आहेस तू. तुझ्या इतकी माया जगात कोणाकडेच नसल. मी तर माझ्या आयुष्यात अशी दुसऱ्याची काळजी करणारी बाईच बघितली नाही. कुठं फेडशील हे पुण्य. मी तर का नाही काय बोलणारच नाही आता इथनं पुढं. किती बी केलं तरी बी जोडा ऐकून घ्यायला लागते ती, आणि नाही केलं तरी बी ऐकून घ्यायला लागते. द्या आम्हाला पण नाश्ता द्या. भाऊ, हा, आता लई ताणू नकोस. असं ताणण्याने काहीच हाती लागणार नाही. बोलो राहायला इथं. तुमच्या जे काही गैरसमज झाले ते दूर करून टाक. आमच्याकडनं तरी ती अपेक्षा नका ठेवायची. मम्मी, ही बघ की, आपल्या घरातलं प्रकरण काय शांत होईल असं वाटत नाही मला तर. रायाला शिकला नाही म्हणून भाऊसाहेबांच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो, आणि म्हणून भाऊसाहेबांनी रायाला घरातनं बाहेर काढले, अशी बातमी आली पेपरात. बघू पेपर दे. अजून काय धक्का बसायचा राहिला आमच्या प्रतिष्ठेला. आमचा मान सन्मान प्रतिष्ठा सगळी धुळीला मिळवली तुमच्या चिरंजीवांनी. भाऊसाहेब, भाऊसाहेब, काय रे? काय झालं? अहो चला लवकर शेतात. छोट्या मालकाच्या डोक्यात कुणीतरी मारले. अहो कुठं निघालाय तुम्ही? कुठल्या दगडाचे बनलाय? लेकाला एवढा मार लागलाय तरी तुमच्या काळजाला पाजर फुटना. एवढी कसली? आम्ही सांगितलं ना आमच्यासाठी तो मेल आहे, आणि तसं बी उगाच कोणीतरी त्याला मारणार नाही. त्यानेच रागाच्या भरात कुणाशी तरी वाद घातला असेल. तसं मी त्याला लहानपणापासून मारामारी करण्याशिवाय काय आलंय का?
अरे राया, ही काय करतोयस? हा, मला हाक मारायची नाही का? मला वाटलं तू विचारत बसलायस म्हणून मी आपल्या बाहेर कामं करत होती. विचारतच होतो मी. अगं कृष्णा, तुला कळतंय का? तुझा कुणीतरी जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. पण राया, माझा जीव का कोण घेईल? तेच तर कळना झालंय. माझं तर कुणाशी वैर बी नाहीये आणि मी कधी माझ्या आयुष्यात कुणाचं वाईट बी केलेलं नाहीये. मग मला का कोण मारल? मला तर वाटतं त्या गुंडांचा ना काहीतरी गैरसमज झाला असावा बघ. अगं पण ते गुंड जर तुला नव्हते मारायला आले तर कुणाला तरी मारायलाच आले असणार ना. मग कुणाला? आणि त्या गुंडांना कुणी पाठवलं असेल र? माझं नाव घ्यायला निघाला होतास? माझी वाट लावाय निघाला होतास? ए गुले, मम्मी ही रग आहे का नाही? त्या कृष्णीचा जीव घेताना दावाय पाहिजे होतीस. तेव्हा काय झालं र तुला? तरी मी तुला सांगितलं होतं ह्या समध्यात माझं नाव नाही आलं पाहिजे. तरी बी तू माझं नाव घ्यायला निघाला होतास. चुकलं माझं. तो रायामध्ये आला. कान बंद कर तुझं. मी जर तिथं टाइमात आले नसते ना तर तू माझं नाव घेऊन मोकळा झाला असतास आणि आम्हाला बोजा बिस्तारा गुंडून ह्या इजा त्यांच्या घरातून बाहेर पडायला लागलं असतं. तुला कळतंय का तू काय करायला निघाला होतास ती? तरी मी तुला सांगितलं होतं ना, तू जर काम अर्ध्यात सोडलंस तर मी तुझा जीव घेईन. मग का काम अर्ध्यात सोडलंस? तुम्ही मला हे कुठं सांगितलं होतं का तिथं राया पण असणार आहे म्हणून? कृष्णाला मारणारच होतो तेवढ्यात तो रायामध्ये आला. म्हणून तू काम अर्ध सोडून पळून गेलास? मग काय करणार दुसरं? तिथं थांबलो असतो तर त्या रायाने जीव घेतला असता माझा. मम्मी हे कशाला गुंड झाला काय माहिती? राहायला बघून पळून गेलंय हे. ए! आता तू आयुष्यात पळून जाऊ शकणार नाहीस. मीच तुझा जीव घेणार आहे. असं नका गुली मोठी. ऐक, माझं चुकलं. मी तुमचं नाव घेणार होतो तुमचं नाव. पण आता कुणाला कळणार नाही की तुम्ही मला कृष्णाला मारण्यासाठी सुपारी दिली होती. मी सबूत देतो. तुम्ही एक काम करा, माझं राहिलेलं पैसा आपलं मला परत द्या. मी जातो इथनं जातो. इथं थांबलो तर तो राया जीव घेणार माझा. आणि मी तुला सोडणार आहे नी? हा? आणि तुला कसले पैसे पाहिजेत र? त्या कृष्णीचा जीव घ्यायच्या ऐवजी मीच तुझा जीव वाचवला आहे. तवा तेवढंच आहे. एवढंच? चल निघित ना आणि परत तोंडावू नगस. ऋतिक, आपल्या माणसासनी ह्याच्यावर ध्यान ठेवाय सांग. होय. आणि त्यासनी म्हणाव ह्यो जर परत गावाच्या आसपास जरी दिसला का नाही तरी तिथंच त्याला गाडून टाका म्हणाव. असं नका. मी आयुष्यात येणार नाही आता परत इथं. कशाला येतोय मी जातो. मम्मी तो तर पळाला की आणि तिकडे कृष्णा बी जिवंत आहे. आता काय करायचं? रडायचं नाटक. आशे अगं थांब की. अहो काय झालं एवढं पळताय कशा पाहिजे? काय नाही झालं. पेपरातली बातमी तुझ्यापर्यंत पोहोचली का? होय, म्हणतात मी सगळी तीच चर्चा करत होते. कृष्णीला फोन करून विचारणार होते मी, पण कसं करावं कळना. तरी बी मी फोन केला पण तिचा फोनच लागला नाही. अरे देवा, हिला बी आताच तुटायचं होतं. काय हो, तुम्ही असता ना हो तिकडं? ही समज खरं आहे का? आता काय खरं आणि काय खोटं देवालाच माहिती बघ. का? काय झालं? अगं धाकलं मालक आणि कृष्णा शेतात राहते या. काय? आपण ही समजा असं अचानक नाही. धाकल्या मालकानं कृष्णाला कामावर काढलं ना, तेव्हापासून भाऊसाहेब त्यांच्यावर लयच बिघडले ते.
आणि तिथनं पुढे प्रकरण चिघळत गेलं बघ. काय माझ्या कृष्णीचं नशीब आहे काय माहित. तिने कधी कुणाचं वाईट केलं नाही, कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही, तरी बी तिच्या वाट्याला हे असं. खरं आहे तुझं. देव सुद्धा तिला कुठल्या गुन्ह्याची शिक्षा देतोय तीच कळना झालंय बघ. पण तुम्ही नका काळजी करू. किती बी बिकट परिस्थिती आली ना तरी माझी कृष्णी सगळं सांभाळून घेईल बघा. आणि जरी भाऊसाहेबांना रायांमध्ये फूट पडली असली तरी ती कृष्णीच दूर करल. ती घर तुटण्यापासून सावरल. काय हो, तुम्ही भेटलात का तिला? अगं जाणार होतो, भाऊसाहेबांनी कळलं तर म्हणून. नाही, मी समजू शकते, पण तुम्ही नका काळजी करू. मी भेटणार आहे तिला. तसं बी तिला भेटून लई दिस झालं आणि तिकडे तिला काय पाहिजे नको ते बी बघते जाऊन. कृष्णीच्या काळजी पाहिजे माझा जीव लई घाबरा घुबरा होतोय. तिला बघितल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. कशी राहत असेल माझी कृष्णी राहणार. राया, अरे राया, अरे काय झालं तुला? बरा आहेस का तू? हा? काय झालं रे लेकरा? काय झालं राया तुला? बरं आहेस ना? कोणी मारलं माझ्या लेकाला? फक्त नावच सांग त्याचं. नाही मुर्दा बसवला त्याचा तर नावाची पुई नाही मी. त्याला चापकाने फोडूनच काढते. वाटूळ होते मेल्याचं, किड पडतील त्याला. नरकात समजे जातील त्याच्या पुढच्या पिढ्या. माझ्या नातवावर हात उचललाय त्यांनी, सोडणार नाही त्याला मी. हा राया, तुला कळलं का रे ही समज कुणी केलंय? तुझ्या ही असा हल्ला कुणी केला? नाही, खर तर ती मला नाही, कृष्णाचा जीव घ्यायला आली. अरे राया, कुठवर तू दुसऱ्यांचीच काळजी करणार आहेस? स्वतःच्या बी जीवाची काळजी कर की बाईच. ते काही नाही बघ राया, तू घरी चल बरं. अजिबात इथं राहायचं नाहीस तू. नाही, मी नाही येणार त्या घरात आता परत. असं नको करू रे राया. अरे तूच सांग, तुझ्याशिवाय त्या घराला काय अर्थ आहे का? अगं मी मेलोय असं म्हणले भाऊसाहेब. तोंड दाखवू नको नाही तर गोळ्या घालीन असं म्हणले. अगं एवढं सगळं झालेलं असताना कुठल्या तोंडाने मी त्या घरात येणार आहे परत? तूच सांग. अरे राया रागाच्या भरात बोलला असेल तो, म्हणून त्याच्या मनात काहीतरी आहे असं का वाटतं तुला? माणूस रागात काय बी बोलून जातं हे मी समजू शकतो. अगं पण त्यांना वाटतंय की मीच पेपरमध्ये बातमी दिली आहे. अगं मी कशाला असं काय बी करीन? माझा जीव गेला तरी भाऊसाहेबांच्या इज्जतीला डाग लागतेला असं काय बी करणार नाही मी. आमचा विश्वास हाय रे तुझ्यावरती राया. तू घरी चल, मी बोलते त्यांच्याशी, बघूया तुला कसं घरात घेत नाही ते. घरात घेतेल ग, पण त्यांच्या मनात न उतरलोय त्याचं काय करायचं? मला नाही वाटत की इतक्या सहजासहजी त्यांच्या मनात जागा मिळेल मला परत. त्यामुळं नको वाटतं करूस. राया, राया, हे आत्यांसाठी राहू देत. उगीच घराचा किती विचार करते असं दाखवू नकोस. ही जे काही सगळं झालंय ना हे तुझ्यामुळे झालं. या एवढं हसत खेळतं विधात्यांचं घर तू तोडलंयस. बाप लेकांना तू लांब केलंयस. अख्ख्या जिल्ह्यामध्ये विधात्यांच्या घराची बदनामी तुझ्यामुळे झाली. मला वाटलं होतं गरीब घरची आहेस, घर सावरशील, पण माझ्या लेकाला माझ्यापासून तू लांब केलंयस. भरलं असेल ना तुझं मन? हेच पाहिजे होतं ना तुला? आत्या, अहो ही काय बोलताय तुम्ही? उगीच सालसूतपणाचा आव आणू नकोस. मीच ओळखायला चुकले ग तुला. घरात राहून हे असं घर फोडशील असं वाटलं नव्हतं. पण एक लक्षात ठेव, हे मी जास्त दिवस चालू देणार नाही. नाही तुला घरातनं बाहेर काढलं ना तर माझं नाव रंजना नाही. आत्या, आई अगं काय बोलतेस तू? अगं यात कृष्णाची काय बी चूक नाही, उलट तिनेच सगळं सावरलंय.
जसा बाप तसाच लेख आहे. एवढं समजवलं पण नाही ऐकलं. या बाप लेकांच्या भांडणात या आईचं काळीज किती जळतंय हे कोण सांगल यासनी जाऊन. चूक दोघांची होती. तुला कृष्णाला बोलायची एवढी गरज काय होती? हा, हे सगळं घडलंय ते तिच्यामुळेच घडलंय. तुम्ही तिची बाजू घेऊ नका. तिने जर का माझ्या लेकाशी लग्न केलं नसतं ना तर आज माझा लेक माझ्याच बरोबर असता. मी तिला कधीच माफ नाही करणार. रंजे रंजे ऐका की तुम्ही जावा गाडीत जाऊन बसा. माझा काही हितनं पायच निघाना झालाय. मी जरा रायाला समजून सांगते बघती येतोय का. नाही ग, नाही ऐकणार तो. तू बघितलंस ना मी एवढं रक्ताचं पाणी केलं पण नाही पागळला तो. अगं म्हणून मी तुला रडल्याला नाही बघू शकत रंजे. तुम्ही व्हा पुढं. ती म्हणते ती का नाही माय मरून मावशी जगो. बघती तरी या गुली मावशीचं किस्सा ऐकतोय ती. हा जावा तुम्ही जावा गाडीत बसा. ही जे काही सगळं झालंय ना हे तुझ्यामुळे झालं. या एवढं हसतं खेळतं विधात्यांचं घर तू तोडलंयस. बाप लेकांना तू लांब केलंयस. अख्ख्या जिल्ह्यामध्ये विधात्यांच्या घराची बदनामी तुझ्यामुळे झाली आहे. नाही तुला घरातनं बाहेर काढलं ना तर माझं नाव रंजना नाही. अगं किती दिसतोच रडणार. व्हायचं आता तू गेलीस म्हणून बाकीच्यासनी बी रडू दे की. गुली मावशी तुम्ही इथं काय करताय? मी ते असं पाठीला हात लावून काळजी घे म्हणायला आलते. येते मी. काळजी घे. हा आज वाचलीस पण उद्या नाही वाचणार तू.